गोडीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नरनारी. गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे. बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नरनारी. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नरनारी. पांडुरंगा करू करारविंदेन पदारविंदम मुखारविंदे विनिवेशयन्तं. वटस्य पत्रस्य पुटे शयानं. बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो. नमामि शमीशाननिर्वाणरूपं विभुं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपं. निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाशवासं भजे. भगवत कृपेने अखंड हरिनाम सप्ताहातील आजची ही कीर्तन सेवा काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता आहे. दरवर्षाप्रमाणे यावर्षी हा सप्ताह प्रारंभ होऊन निर्विघ्नपणाने संपन्न होत आहे. भगवान शंकराच्या सानिध्यामध्ये आश्रय घेऊन हा अखंड हरिनाम सप्ताह करण्यात येतो. सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरू श्री संत तुकोबाराय यांचा अभंग आहे. श्री गुरुचं स्मरण वंदन करून जमलेले समस्त संत मंडळी, भाविक, भजनी, श्रोते, मातृशक्ती, लहान थोर सर्वांनाच सविनय साष्टांग दंडवत प्रणाम करून एक तास भगवत चर्चा आपण करणार आहोत. भगवान कृष्ण परमात्मा काल्याच्या रूपाने प्रसन्न होऊन प्रसाद देणार आहे. समस्त भाविकांनी प्रतीक्षा करायची आहे. या कार्यक्रमात संप्रदायात भजन कीर्तनात येणारे समस्त भाविक प्रसादाचे अधिकारी आहेत.
कोण अधिकारी आहे? जोपर्यंत देवाकडे येत नाही तोपर्यंत ते अधिकारी नाही. एकदा देवाकडे आला, देवाला शरण आला की सर्वच अधिकारी होऊन जातात. प्रसादाचा अधिकार, योग्यता येण्यासाठी फक्त आणि फक्त देवाकडे येण्याची गरज आहे. देवाला शरण येण्याची गरज आहे. कोणीही अनधिकारी राहत नाही. समुद्रात मिसळणारा, समुद्रात पडणारा पाण्याचा थेंब थेंब राहत नाही, ते समुद्रच होऊन जाते. कोण्याही नदीतला असो, कोण्याही तळ्यातला असो, कोण्याही आडातला असो, विहिरीतला असो, कोण्याही हापशाचं का असना, कुठलं का असना, कोण्याही तालुक्याचा असो, कोण्याही जिल्ह्याचा असो, कोण्याही गावातला असो, खेड्यातला असो किंवा मोठ्या सिटीचा असो, काय करायचं? प्रश्न आहे तो समुद्रात पडल्याशिवाय तो थेंब वाचा संकीर्णपणा जात नाही आणि संपूर्णता येत नाही. तसं कोण्या जातीचा आहे, कोण्या गावचा आहे, जिल्ह्यातला आहे की खेड्यातला, काय देणं घेणं आहे? प्रश्न आहे जोपर्यंत देवाला शरण जात नाही, देवाचा होत नाही, तोपर्यंत ते संकीर्ण आहे, संपूर्ण नाही. कुठं राहिला तर संपूर्ण होते, खेड्यात की शहरमध्ये? कसा राहिला तर संपूर्ण होते, गरीब की श्रीमंत? कोण्या जातीत जन्मला तर संपूर्ण होते? असा काही संबंध नाही. संपूर्ण होण्याचा संबंध एकच आहे की जो एकाचा संबंध करतो. द्वैत सारून अद्वैत होतो, तो संपूर्ण होतो. द्वैत हे विभाजन आहे आणि अद्वैत हे संपूर्णता आहे. म्हणून पाहायला मिळते जिथं भजन आहे तिथं विभाजन नाही. वास्तविक भजन करणाऱ्याच्या जीवनामध्ये विभाजन राहत नाही आणि विभाजन करणाऱ्याच्या जीवनामध्ये आतापर्यंत भजन घडलंच नाही. ज्याच्यामध्ये विभाजन करण्याची प्रवृत्ती आहे, द्वैत आहे, तो संपूर्ण होऊ शकत नाही. भजन असेल तर विभाजन नाही, विभाजन असेल तर ते भजन नाही. संपूर्ण होण्यासाठी भजनाची गरज आहे. भजन म्हणजे अद्वैत. अद्वैत हेच भजन आहे. अद्वैत भजने अखंड स्मरणे वाजवा करटाळी. कोणतं भजन? अद्वैत हेच भजन आहे. संतांनी सांगितलेलं आहे. अद्वैत भजने अखंड स्मरणे वाजवा करटाळी. याच्यावरून तुम्हाला मला विचार करायची गरज आहे की भजन अजून सुरुवात झालंय की नाही आपलं. ज्याच्या त्याने ठरवायचं आहे, ज्याच्या त्याला अधिकार आहे, ज्याच्या त्याला स्वतंत्रता आहे. कोणाबद्दल कोणाला ठरवायचा अधिकार नाही आणि ठरवू बी नाही. आणि काही ठेका घेतलेला नाही, काही गुत्त नाही कोणाचं. काही आपण ठरवायचं आहे की आपण अद्वैत झालो का, भजन सुरुवात झालंय का आपलं. म्हणून अद्वैत हे काल्याच्या प्रसंगाचा संबंध आहे. त्याला अद्वैताला, द्वैताला संबंध नाही. द्वैत आणि काला हे शक्यच नाही.
ह्या दोन गोष्टी परस्पर विरोधी आहेत, द्वैत आणि काला. मग ते द्वैत कशाचंही असो, जीव आणि शिवाचा द्वैत असेल, जातीचा भेद असेल, धर्माचा भेद असेल, हे कुठलंही असो, द्वैत आणि काला परस्पर विरोधी आहेत, एकमेकाचा विरोधी आहे शब्द. आणि आम्ही या दोन्हीला घेऊन चालतो जीवनामध्ये. काला बी करीत राहतो, द्वैत बी संपन्न, द्वैत परायण नाव दिलं तरी बी काही वावग नाही ठरत. द्वैत परायण नाव देण्यासारखं आहे सध्या. म्हणून द्वैताचा आणि काल्याचा परस्पर संबंध कधीच येत नाही. रात्र आणि दिवस एका ठिकाणी राहू शकत नाही. कोंबडं आणि मांजर एकाच टोपल्याखाली झाकून ठेवलं रात्री, सकाळी उठून बघलं तर द्वैत हरपले, दोन राहिलंच नाही. काय झालं? एकच झालं. एका ठिकाणी राहू शकत नाहीत. या तर द्वैत असं, या तर काला, दोनच गोष्टी. काला म्हणजे अभेद, अभेदाचा काला. तुका म्हणे काला कुठे अभेद? कोठे अभेद देखिला तिथं काला, कोठे अभेद देखिला तेथे आहे काला. काला. बाकीचं सगळी कालवा कालवीच आहे. त्याच्याबद्दल ह्याच्या पोटात कालवालंय, ह्याच्याबद्दल त्याच्या पोटात कालवालंय. कपाळाला गाठी पडाल्या, चेहऱ्यावर नूर राहिला नाही, प्रसन्नता नाही, ईर्ष्याचं द्वेषाचं चिन्ह उमटालंय चेहऱ्यावर, डोळ्यामध्ये कपटाचा परिचय मिळाला. एकमेकाबद्दल काय झालंय असं, त्याचं कारण आहे की जीवपणा आहे तोपर्यंत हे द्वैत आहे. आणि द्वैत जाण्यासाठी बोलण्यानं जात नाही, जीवपणा घालवण्यानं जाते द्वैत. म्हणून जीवपणाचा बळी द्यावा लागते. तुका म्हणे बळी. अभंग सर्वांना माहिती आहेत, सर्वांना पाठ आहेत, पण त्याचा अर्थ काय? जीवपणाचा बळी द्यावा लागते. आपल्या जीवन यज्ञाची पूर्णाहुती कशानं होते? यज्ञाची पूर्णाहुती म्हणजे यज्ञ संपूर्ण, त्याला पूर्णाहुती म्हणतात. शेवटचं जे काही संपणार आहे यज्ञ, संपते वेळेस जे टाकायची वस्तू आहे त्याला पूर्णाहुती म्हणतात. आणि आपल्या जीवन यज्ञातली पूर्णाहुती काय असेल तर ते जीव आहे. कोण सांगितलंय? आठवत नसेल अभंग तुम्हाला. पूर्णाहुती जीव तुका घेऊन ठेला भाव. पूर्णाहुती आहे जीवपणा. जीव देणं नाही, जीवपणा. आणि जीव देण्याच्या आधी जीवपणा गेला तर कल्याण आहे. जीव तर जाणारच आहे. जरी जीवपणा घालवला गेला तरी जीव गेल्याशिवाय मग काय उपयोगच नाही ना. जीव जाण्याच्या आधी जीवपणा घालवणे म्हणजे परमार्थ, म्हणजे काला. आणि जीवपणा घालवण्यासाठीच शिवाला शरण यायचं, महादेवाला, शंकराला. त्याची प्रार्थना, आराधना, उपासना
साधना, अनुष्ठान, व्रत, नियम एवढ्यासाठीच करायचं आहे की हे शिव, मी तुझा अंश आहे असून मी माझ्यात जीवपणा आलेला आहे, ते जीवपणा घालव. तुका म्हणे कानी ऐकिली मात, तेने झाला घात जीवाचा. जीवाचा घे, जीवपणाचा. जीव जाणं वेगळं, जीवपणा जाणं वेगळं. जसं माणूस वेगळं आणि त्याच्यातली माणुसकी वेगळी, दोन वेगळे वेगळे. तसा जीव वेगळा आणि जीवपणा वेगळा. जसं माणसामध्ये असुरत्व आहे, माऊलीनी प्रार्थना करत असताना, विश्व प्रार्थना करीत असताना किती पारदर्शिकता आहे त्या प्रार्थनेमध्ये. माणसामध्ये जे खळपणा आहे, खळ म्हणजे वाकडेपणा, विकृतपणा, अवगुण, दुर्गुण, त्याला काय म्हणतात? हे सगळं ज्याच्यामध्ये आहे त्याला खळ म्हणतात. खळ, खळ नाही, खळ. ह्या सगळ्या दुर्गुणाचं खळच की आता ते. तर त्या खळ मरून जावं या सृष्टीमध्ये, असं नाही त्यांनी केलं. खळाची व्यंकटी म्हणजे खळपणा, खळाचा खळपणा जावं, खळ मरू नये. ऋषी मुनीच्या मंत्रामध्ये किती शुभकामना आहे. कोणाचा वैरविरोध आहे का? कधीतरी विचार करा. शत्रुबुद्धी विनाशाय, त्याचा अर्थ काय? शत्रू विनाशाय असं नाही. काय विनाश? शत्रुपणाची बुद्धीचा विनाश. हे सगळं जसं आहे तसं. जीवाचा घात नाही. जीवपणा जायना गेला तर जीवाचा घात करायची, घात झालाच की. आणि जीवपणाचा घात झाला की जीवाचं हित झालं. जीवपणाचा घात झाला की जीवाचं हित झालं. आणि जीवपणा जायना गेला की जीवाचा घात झाला. सुंदर वाक्य आहे, ज्याच्या कोणाकोणाच्या ध्यानात राहील ते माहीत नाही. कोण ऐकायलाही कीर्तन पता नाही. परंतु विशेष सूत्र आहेत की जीवपणा गेल्यावर जीवाचा घात होत नाही आणि जीवपणा जायना गेला तर जीवाचं हित होत नाही. सूत्र. अशा जीवानं जीवपणा घालाव की जीव घालाव? जीवपणा. कीर्तन भजन जीवपणा घालविण्यासाठी आहे. जीवाची जीवदशा, जीवपणा. खळाची खळपणा, मूर्खाचा मूर्खपणा. तर हे घालवण्यासाठी परमार्थ आहे. परमार्थ म्हणजे आपल्यामधला जे जे काही नकोपणा आहे ते घालविणे.
परमार्थ म्हणजे मिळविण्यासाठी नाही, परमार्थ घालविण्यासाठी आहे. हे थोडंसं हे लक्षात आलं नाही आपल्या. आम्हाला काय वाटलं की परमार्थ म्हणजे काहीतरी मिळविण्यासाठी आहे. मिळविण्यासाठी नाही, तो आपल्यात जे नको आहे ते जसं मूर्ती बनवायची असेल, पाषाणाची मूर्ती असेल, लाकडाची मूर्ती असेल, तसे मूर्ती बनवायची असते. तशा मूर्तीचे 8 प्रकार सांगितलेत शास्त्रामध्ये. वाळूची, धातूची, सोन्याची, लाकडाची, अशी 8 मूर्त्या सांगितल्या. 8 प्रकारची मूर्ती. तर आपणाला दगडाची मूर्ती घडवायची असेल, आता हे शिवलिंग तयार करायचं आहे किंवा हनुमान तयार करायचं आहे, कुठल्याही देवाची एक मूर्ती बनवायची आहे. आपण एक दगड घेतो, धोंडा दगड काय म्हणतात त्याला, आणि त्याच्यामध्ये काय काय घातल्यावर मूर्ती होती. त्याच्यातून काही काढल्यावर मूर्ती होती की काही घातल्यावर होती? समजलं? जसं काढल्यावर घालवल्यावर मूर्ती होती, काही मिळविल्यावर नाही. त्या मूर्तीत काय मिळवायचं आहे? दुसरा दगड जोडणं, इकडले ते जोडणं, असं नाही करायचं. त्याच्यात काय आगाऊपणा आहे ते कोरायचा, काढून टाकायचा, असं मध्ये भाग काढायचा मधला. ही चिपळी झाली, चिपळीमध्ये दुसरं घालाय नाही, काढलं मधला भाग, आहे की नाही? तसं मूर्तीतलं काढल्यावर मूर्ती होते. एकच लक्षात ठेवा की परमार्थ बी तेव्हाच होते, काही मिळविल्यावर नाही, काहीतरी काढल्यावर होते. विठ्ठल आणि सगळं काढल्यानंतर जे उरते त्याचं नाव ब्रह्म आहे. देह सरे मी हे नुरे, नुरे म्हणजे न उरे, आणि मग उरला उरे विठ्ठल. काढल्यावर, मिळविल्यावर देव नाही. केव्हा आहे देव? काढल्यावर देव आहे. तुम्हाला नवीन वाटायला येत तर तसं काही नवीन नाही. वेदानं शास्त्रानं हेच सांगितलेलं आहे. म्हणून शास्त्रामध्ये जे सांगितलेले आहे ते विषय एक घालवण्यासाठी सांगितलं आहे, मिळवण्यासाठी नाही. आपण आहोतच चांगले, फक्त वंगळेपणा गेला तर. काढण्यासाठी आहे, घालवण्यासाठी आहे, कमी करण्यासाठी आहे. त्याचं नाव परमार्थ आहे, मिळवण्यासाठी नाही. सद्बुद्धी कुठं मिळल? तुला मिळूनच आहे, फक्त दुर्बुद्धी काढ. सूर्य कसा तयार करावा? सूर्य तयार करायची गरज नाही, फक्त ढग तेवढे बाजूला सार. पाणी कसं निर्माण करावं? काहीच करू नको, शेवाळ त्याच्यावरला असं काढ, पाणी आहे. जे चांगलं आहे ते अनादी आहे, जे सत्य आहे ते शाश्वत आहे, त्याला तयार करायची, मिळवायची गरज नाही. तुम्ही आम्ही जे परमार्थ करू लागलो ते मिळविण्यासाठी. काय मिळवायचे? ते मिळूनच आहे की. कुठं चालव? देवाला. कोणाच्या जीवावर चालला? देवाला. त्याला संग घेऊनच निघाला. देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, निज देव नेनसी मुळी कोण.
तर असं हे चुकून गेलेला परमार्थ आहे, भ्रामक बुद्धीचा परमार्थ आहे, दिशाहीन झालेला परमार्थ आहे. याच्यासाठी तुम्हाला आम्हाला एक काम करावं लागेल, गोकुळच्या लोकांकडे पाहावं लागेल. गोकुळ गोकुळ आहे ना, आणि त्यांच्याकडे पाहिल्याशिवाय परमार्थ शिकताच येत नाही, करताच येत नाही. परमार्थ करायचं तसं करायचं. तर परमार्थ करीत असताना कोणाकडे पाहून करावं? महाजनोगतस्य पंथः. आपल्या मनानं परमार्थ जे करालो आपण ते घालवायसाठी नाही, मिळवायसाठी. तर पाप गेल्याची काय खून, नाही पालटला अवगुण. हे परमार्थ. माशा एका हातानं माशा असं वारीत वारीत जेवण करावं लागते, भोजन करावं लागते, आणि आपल्यामधले अवगुण दुर्गुण वारीत वारीत भजन करावं लागतं. नाही तर ते पचू देणार. ते एक बी माशी पोटात गेली तर माशी बी शिल्लक राहत नाही आणि खाल्याला अन्न बी ठेवत नाही. तसं केलेला परमार्थ बी राहत नाही आपल्यापाशी, पुण्य बी राहत नाही चुकलं तर. म्हणून त्या चुकीला वारीत 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 परमार्थ करणं गरजेचं आहे. तर गोकुळच्या गोपिका, त्याचं नाव गोपी आहे, त्याचं नाव गोकुळ आहे. काय कारण? गोपी शब्दाचा अर्थ गोनाम इंद्रिय. ज्या इंद्रियानं भक्तीचा रस पिला, ज्या इंद्रियाला त्यांनी भक्तीमध्ये लावलं, भक्तीचा ब्रह्मरस पिला ज्यांनी, ज्या इंद्रियाला पाजवला, त्याचं नाव गोपी. त्या गोपी. दुसरी गोष्ट अशी आहे, गोपी शब्दाचा अर्थ आहे की ज्याला लौकिकाचा संबंध नाही, तिचं नाव गोपी. म्हणजे सांगतो ना मी, गोपनीयता ज्याच्या परमार्थामध्ये आहे तिचं नाव गोपी. आपणाला माळ जपायची जरी असली तरी कोणीतरी पाहिल्याशिवाय ते जपल्याहूनच वाटत नाही. कोणीतरी पाहिलं की मग बरोबर वाटतं थोडंसं. आपण नामस्मरण केलं तर कोणीतरी ऐकल्यावरच बरं वाटते. हे गोपनीयता आहे का? गोपनीयतेचा शब्द आहे की आपण काय करालो ते कोणालाच माहीत होत नाही, त्याचं नाव गोपनीयता. ज्याच्या परमार्थामध्ये गोपनीयता आहे तिचं नाव गोपी आहे. आता लौकिक भाग संपल्यावरच गोपनीयता येईल ना. आणि तुमचं आमचं जगणं सगळं लोकांसाठी. काय म्हणतील लोक, काय म्हणतील लोक, हे जोपर्यंत जात नाही तोपर्यंत गोपनीयता येत नाही, भक्ती होत नाही. काहीही करायचं असलं तर आपणाला सांगावं वाटते, दाखवावं वाटते, कोणाला काही बी दाखवावंच वाटते. नवे कपडे लेवले तरी दाखवावंच वाटते कोणाला, लेवूनच दाखविण्यासाठी. खूप दिवसाचा आग्रह ठेवली एका बाईने, सोनं घेण्याचा आग्रह करत होती. ते म्हणत होता यावर्षी घेऊ, पुढच्या वर्षी घेऊ, थांब थोडं, कर्ज झालंय थोडं, सोयाबीन येऊ दे, कापूस येऊ दे, अमुक येऊ दे. असं तसं म्हणण्यामध्ये लाडकी बहीणच आली, पण यानं काही सोनं घेतलं, राहूनच गेलं, सोनं राहून गेलं. शेवटी तिनं म्हणली, बघा तुम्ही लग्न होऊन आज
40 वर्ष झालेत, 40 म्हणा 50 म्हणा, काय धरायचे ते धरत, ज्याचं जेवढे झाले असतील तेवढे धरून घ्या. हे सगळ्यांचे एकच सेम राहत नाहीत ना, तुमच्यात तुम्ही धरून घ्या. एवढे वर्ष झाले लग्न हो, फुटका मनी माहीत नाही तुमचा. त्याने म्हणलं लईच किरकिरी करायलीस तू, आता घेतोच म्हणलं यावर्षी, पण एक शर्त आहे, एक अट आहे. त्याने म्हणली काय अट? दागिने घेतो मी, म्हणेल ते दागिने तुला घेतो, परंतु एकच शर्त आहे की ज्या ज्या वेळेस दागिने घालायचे आहेत तुला अंगावर, त्यावेळेस कवाड लावून घरात बसायचं आणि बाहेर निघायचं दागिने उतरून ठेवून निघायचं. इतक्या बायामधली एकतरी बाई सांगा, हे गोष्ट हो म्हणेल का? याच्यात राजी होईल का? हातवारी करा बरं कोणी बी. कशाला फुकायला का ते सोनं का? दाखवायचं नसेल तर घ्यायचंच कशाला? असं आमचं जीवन बनलेलं आहे. म्हणून आमच्या परमार्थामध्ये, जीवनामध्ये गोपनीयता नाही तोपर्यंत ते गोपी होऊ शकत नाही. झाकावं लागतं. शेतकरी शेतात पेरलेलं बियाणं झाकून टाकते म्हणून रास मिळते. गोपिकांच्या जीवनामध्ये केलेलं भजन, पूजन, पुण्य, दान, धर्म सगळं झाकून ठेवले म्हणून रासक्रीडा झाली. शेतात शेतकरी बी झाकते म्हणून रास मिळते आणि परमार्थामध्ये रासक्रीडा होते. झाकल्यावरच होते ना, त्याचं नाव गोपी आहे. हे आपली तयारी नाही कोणाची. एखाद्याला दान द्यायचं असेल तर 3 बार तरी माईकमध्ये सांगावं लागते आणि लोकांनाही माहीत होऊन गेले की ह्याच्यात सांगितल्यावर दुसऱ्याला बी द्यावं वाटते आणि नाव घ्यायला तर आपण बी देऊ, अशी नावाची सवय लागून गेली. अहो ते तर जाऊ द्या, इतर वैयक्तिक जीवनातल्या गोष्टी सोडा, कीर्तनामध्ये अर्धा तास तर नावावरच कीर्तन व्हायला येतं. कोणाचं तरी एकाला नाव घ्यायचं आणि त्याच्यावर कीर्तन करायचं. हे गोपनीयता आहे? परमार्थ आहे? सांगा. मग जे 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 सुख प्राप्त होणार आहे ते गोपनीयतेमुळे परमार्थ सुख मिळणार आहे. ज्ञानदेवा मौन जपमाय अंतरी, ज्ञानदेवा मौन जपमाय अंतरी, ज्ञानदेवा मौन जपमाळंतरी अंतरी बाहेरी नाही. हे गोपनीयता आहे. ज्याच्या भक्तीत परमार्थात भक्तीमध्ये गोपनीयता आहे त्याचं नाव गोपी आहे. हे गोपी स्वतःच्या इंद्रियाला भी पत्ता लागू देत नाही. ज्ञानेश्वर महाराजाची एक ओवी आहे, चोरून परमार्थ कराय, इंद्रियाला भी पत्ता लागू देत नाही. असंच मी काल एका ठिकाणी एका बैठकीमध्ये बोलत होतो. असंच 4-2
माता भगिनी बसून होत्या त्या बैठकीमध्ये. म्हणलं असं माळ जपलं तर बी माणसाला कोणीतरी बघावं वाटतंय तरच जपावं वाटते, नाही तर मजा आहे ना माळीत बी. ते म्हणल्या नाही नाही नाही, आम्ही कोणीच बघत नाही, आम्ही एकांतामध्ये जपतो. म्हणजे त्यांना ते सांगावं तरी वाटलंच की जपायचं. आता एकांत कुठं राहिला? समजलं म्हणलं तुमचं. लौकिकता, जिथं लौकिक भाग संपला तिथं गोकुळ आहे. आणि जिथं गोकुळ आहे, लौकिक भाग संपला, तिथं अलौकिक परमात्माचा संबंध झाला. आणि त्याच्या संबंधानं, त्याच्या संगतीनं, त्याच्या अनुभूतीनं जे सुख होते त्या सुखाला अंत नाही. बाकीचा असं कितीही दिवस आपण गोकुळीच्या सुखा, 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 गोकुळीच्या सुखा. अंत पार नाही लेता, अंत पार नाही लेता. बाळकृष्ण, बाळकृष्ण, बाळकृष्ण नागरे, बाळकृष्ण, बाळकृष्ण, बाळकृष्ण नागरे. अंत पार नाही लेका, अंत पार नाही लेका. बाळकृष्ण, बाळकृष्ण, बाळकृष्ण नागरे, बाळकृष्ण, बाळकृष्ण, बाळकृष्ण नागरे. आता आपणाला मुद्द्यावर यायचं की ज्या आधी आपण चर्चा केली होती की आपल्यातलं घालवायचं आहे परमार्थ, मिळवायचं नाही. तर हे कशानं होते असं? तर जेव्हा आपल्या परमार्थामध्ये गोपनीयता येईल तेव्हा आपल्यामधलं निघून जाईल. आणि ते आपणालाच माहीत राहावं. निघालेलं बी दुसऱ्याला काय कळते? अवगुण दुर्गुण स्वभाव बदललेलं काय कळतं? नाहीच कळत. स्वभाव बदलणं खूप कठीण आहे. मिळविलेलं सगळ्याला दिसल परमार्थामुळे, पण घालवलेलं कोणाला दिसत नाही. ते स्वतःलाच माहीत. स्वभाव बदलणं हे परमार्थाचं मुख्य लक्षण आहे. गुरुवर्य महाराज सांगायचे, एक गमतीची गोष्ट होती. एका गावात एक माणूस होता, अवगुणी माणूस. त्याला सगळ्या गावातले लोकांनी नाव ठेवून दिलं आणि त्याच नावानं त्याला हाक मारायची. ए बेखोब म्हणायचं. त्यांना बी हो म्हणायचं. आदत होऊन गेली ती. काय त्याला काही वाटत नव्हतं. बेशरम होऊन गेल्यावर काही वाटत नाही तेवढं. काय वाटतं? हाक मारले की हो म्हणायचं. त्याचे पोरं जरा मोठे झाले, तरुण झाल्यावर आपल्या बापाला बेखूब म्हणणं त्यांना ते बरं वाटणं गेलं, चांगलं वाटणं गेलं. त्याला काय वाटणं गेलं, पण मुलांना ठीक वाटत नव्हतं. मुलांनी विचार केला की आपल्या बापाचं हे बेखूब नाव बदलायचं तर काय करावं. आता बदलावं म्हणलं तर काय करावं? घोगऱ्या घालून नाव दुसरं ठेवावं का? असं नाही बदलत. एकच उपाय की हे गाव सोडावं आणि दूर दूर दुसऱ्या गावात जाऊन राहावं. तिथं कोणाला याचा बेखूबपणा माहीत राहू नये.
तिथं गेल्यावर याला कोणी बेखूब म्हणत नाही, तेव्हा आपल्या बापाचं नाव बदललं. गेले हे गाव सोडून दुसऱ्या तालुक्यामध्ये, तालुकाच बदलला. आता तिथं बेखूब कोणी म्हणणं गेलं. कशाला म्हणतात? सकाळी सकाळी त्या गावाच्या बाजूला असंच आपल्यासारखी नदी होती. पूर्वीच्या काळामध्ये लोक नदीचंच पाणी आणायचे, चलमा बनवायचा. त्या वाळूमध्ये असं झरझर पाणी यायचं, तेच पाणी प्यायला आणायचं, वापरायला आणायचं. आणि हे सकाळी सकाळी हे माणूस, कोणता माणूस सकाळी सकाळी निघालाय, फिरत 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 त्या नदीला गेला आणि त्या चलम्यापाशी गेला. त्या चलम्यामध्ये चप्पल पायामध्ये तशीच ठेवून त्या चलम्यात पाय सोडलाय आणि पाय हलवीत 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 गाणं म्हणालं. गाणं कोणतं होतं ते काही माहीत नाही. गाणं तर बेखूब माणसाचं गाणं कसलं असेल काहीतरी. पाणी आणण्यासाठी घागर घेऊन एक माणूस निघाला. मारुतीरायाचा अभिषेक करायचा आहे, महादेवाला पाणी घालायचं आहे म्हणून तांब्याची घागर घेऊन ते घागर घेऊन निघालं चलम्याकडे. हे इथं बसले. पाहिल्याबरोबर त्याला राग आला. रागावून त्यांना म्हणलं, ए बेखूब, मधी पाय घालून बसतात का? तर हे वरी पाय वरी काढलं, उठून उभा राहिला आणि म्हणाले, आणि तुला कोण सांगलं माझं नाव? सांगावं लागते काय? सज्जन हो, मित्रांनो, आम्ही सगळं बदललंय. गावं बदलले, वेशभूषा बदलली, परिस्थिती बदलली, गरिबाचे श्रीमंत झालो, सगळं बदललं, दुनिया बदलली. पण राहिलंय काय? स्वभाव परिवर्तन. जोपर्यंत स्वभाव परिवर्तन होत नाही तोपर्यंत काही जरी बदललं आमचं. पहिलं झोपडीत राहत होतो, आता बंगल्यात आहो. पहिलं सायकलवर फिरत होतो, आता कारमध्ये फिरालो. पहिलं गरीब होतो, आता श्रीमंत झालो. पहिलं खेड्यात राहत होतो, आता सिटीला आलो. सगळं बदललं. राहिलंय काय? ते जर नाही बदललं तर ह्या सगळ्या बदलण्याला काही अर्थच नाही. आणि परमार्थ हे बदलण्यासाठी आहे की हे आपण बदललेलं हे बदलण्यासाठी. कोणतं बदल? गरिबाचे श्रीमंत झाले परमार्थामध्ये येऊन, हे बदललं. विचारधारा बदलली नाही, स्वभाव बदलला. आणि का बदललं नाही तर आमच्या परमार्थामध्ये गोपनीयता नाही. रास का झाली नाही तर बी झाकलं नाही, फळ नाही त्याला, म्हणून परिणाम नाही. याच्यासाठी त्या गोपी म्हणजे गोपनीयता आहे. त्यांनी कोणाला सांगून किंवा दाखवून केलेला परमार्थ नाही. केवळ कृष्ण कृष्ण कृष्ण, रात्र आणि दिवस कृष्णाचंच ध्यान लागलेल्या त्या गोपी. कृष्ण हे सुखरूप आहे, सर्व सुखाचा आगर आहे. कृष्ण म्हणजे ब्रह्म आहे, परमात्मा आहे. त्याचं चिंतन करून, त्याचं चिंतन करून करून गुप्त ठेवून चिंतनानं ते सुख यांना प्राप्त झालं. त्या सुखाचा अंत पार नाही लेखा. अशी गोपनीयता पाहिजे. बघू आता कोण कोण ध्यान ठेवून आपल्या परमार्थामध्ये गोपनीयता ठेवल. सध्या जर कोणी काही काम केलं, दान दिलं, तर त्याला असं ठरवूनच ठेवलेलं आहे की फुलाचा हार घालणे, शाल देणे, हे गोपनीयता आहे. त्याने ठरवलं की आम्हाला मग नावच घ्यायचं नाही, तर मग आमचा सत्कार नसेल तर द्यावंच कशाला. तर त्याच्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती नाही. देऊन पैसे बी वाटोळं झाले आणि जाहीर करून पुण्य बी गेलं. पैसे बी गेले, पुण्य बी गेलं. अशा पद्धतीचं जीवन आपलं बनून गेलेलं आहे.
म्हणून ते सुख आपणाला नाही, ते सुख मिळालं गोकुळच्या लोकांना. ते गोकुळच्या लोकांना मिळालं. कृष्ण दर्शन लालसा, केवळ कृष्ण दर्शनाची लालसा होती त्यांच्यामुळे, बाकी काहीही मानित नव्हतं. 3 बार दर्शन घ्यायचं कृष्णाचं. सकाळी गोधने म्हणजे गायी घेऊन वनात जात असताना 1 बार रस्त्यावर यायच्या चौकटीच्या. कोणी चौकटीतून पाहायचं, कोणी रस्त्यावर यायचं, कोणी खिडकीतून बघायचं. ज्याच्या त्याच्या सासा जशा जशा असतील तसं तसं. कोणाची येऊ देत होती बाहेर, कोणाची नको ग म्हणत होती. काय तू कीर्तन ऐकून काय फायदा नाही म्हणत होती, बाहेर येऊ देत नव्हती. काही काय काही सासा सारख्या राहतात का? सारख्या राहत नाही. परंतु 3 बार दर्शन करत होत्या. त्रिकाल दर्शन, त्रिकाल संध्या कोणाची होती? गोपिकांची होती. आमची कुठं आहे संध्या? आमचा संदेहच गेला नाही. संध्या कुठून होईल? झाली संध्या, संदेह माझा गेला. ते गेला पाहिजे, गेलाच नाही संदेह. संदेह गेला नाही की मी कोण आहे, हेच संदेहच गेला नाही. त्रिकाल संध्या करणारी ती गोपी. सकाळी दुपारी, सकाळी गाई घेऊन जाताना आणि दुपारी कृष्ण परमात्मा गाई वनामध्ये चारा चारवून यमुनेच्या डोहाला पाणी प्यायला आणायचं. कळंबाच्या झाडाखाली गाई बसल्या की खेळ खेळायचे. हमामा, हुतुतू, हुंबरी, विटी दांडू, चेंडू फळी, त्या काळचे खेळ भारतीय खेळ होते. ते खेळ खेळायचे. आणि ते खेळ खेळत असताना गोपिकांना माहीत आहे की आता कुठं आहे कृष्ण? दुपारी यमुनेच्या डोहावर आहे. दुपारचं दर्शन कसं करावं? तर उगाचच भरलेलं असलं पाणी तरी सांडून टाकायच्या घागरी, उलंडून टाकायचं, रिकामी करायच्या. आणि सासूला म्हणायचं पाणीच नाही. सासू म्हणायचे जाय घेऊन ये पाणी यमुनेच्या डोहाला. पाण्यासाठी चालल्यात का? कशासाठी? कृष्णासाठी. संसाराचं निमित्त करून कृष्णाच्या दर्शनाला जाणाऱ्या गोपी आणि कृष्णाचं निमित्त करून संसार करणारे तुम्ही आम्ही. बरोबर बरोबर. दोन्हीचं अंतर किती? देवाचं निमित्त करून संसार भागविणारे तुम्ही आम्ही आणि संसाराचं निमित्त करून कृष्णाचं दर्शन घ्यायला जाणारे गोपी. लक्षात आलं की नाही माझा शब्द? फरक किती आहे दोघांमध्ये? अंतर किती आहे? खूप मोठं अंतर आहे ना. कृष्ण दर्शन लालसा. पाण्यासाठी जात नव्हत्या त्या, कृष्णासाठी जात होत्या. त्यांचं जाणं निमित्त संसार आणि उद्देश परमात्मा. आमचा उद्देश संसार आणि निमित्त परमार्थ. खूप मोठा अंतर आहे. एकदम परस्पर विरुद्ध दिशा आहे आपली आणि गोपिकांची. स्पष्ट आहे की नाही? असं दर्शन करणाऱ्या त्या भगवान कृष्णाच्या याच्यामध्ये तल्लीन झालेल्या त्या गोपी, मुरारी पादार्पित चित्तवृत्ती, अशा गोपिकांना सुख मिळालं. तुम्हाला आम्हाला अजून सुख का मिळालं नाही? तशी भक्तीच नाही आमची. ते तशी नाही ना, अशी नाही, भक्तीच नाही. फक्त भक्तीचं सोंग आहे आणि त्याच्यामुळे भक्ती करण्याचा प्रयत्न करावा तरच काला होईल. आणि अशी भक्ती केल्यामुळे परमात्माकडे गेले नाहीत ते, परमात्मा गोकुळामध्ये आला. बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा
बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. गोकुळामध्ये कृष्ण परमात्मा आले, बाळ वेशामध्ये आहेत, मोठे होऊन आले नाहीत, लहान होऊन आले. कारण की जीवनामध्ये लहान होण्यात जे मजा आहे ते मोठं होण्यामध्ये मजा नाही. कृष्णानं सांगितलं, दाखवलं. लहान होण्या कोणाला लहान होऊ वाटतच नाही, आणि लहान म्हणून बी घेऊ वाटत नाही कोणाला. सध्या गरीब बी म्हणून घेऊ वाटणं गेले. परवापासून एक मला लक्षात आलं की लोक गावात लग्न करत नाहीत, सरकारी शाळेमध्ये लेकरायला घालत नाहीत, सरकारी दवाखान्यामध्ये औषध घेत नाहीत. याच्या मागं काय कारण असावं म्हणून खूप विचार केलो मी. लक्षात आलं की मानसिकता अशी झाली की सरकारी दवाखान्यात जर गेलं तर गरीब म्हणतात. एवढंच, तिथं औषधं नाहीत असं काही नाही, तसं व्यवस्था नाही असं बी काही नाही. फक्त कशासाठी जायचं नाही, गरीब झालं तर हरकत नाही, पण म्हणून घ्यायचं नाही. आणि म्हणूनच गरीब झाल्याशिवाय राहत नाही. त्याचं कारणच ते. सरकारी शाळेत का घालायचं नाही, त्याचं कारणच ते. आणि असंही पाहिलं मी की बोदडीचे किनवटला घालतात, किनवटचे लेकरं किनवटमध्ये शिकणार, नांदेडला. आणि नांदेडवाले नांदेडमध्ये काय, अजून कुठंतरी हे असं लांबतच राहते. कारण एकच, गरीब म्हणते. गरीब म्हणू नये, झालं तर हरकत नाही. लहान म्हणून घेऊ वाटत नाही, याच्याबद्दल सांगाल. लहान म्हणून घेऊ वाटत नाही. भले खर्चा झाला तर झाला, पण बसनं यायचंच नाही महाराज लोकांनी. कशाने यावं, का बारकं म्हणून घेऊ वाटत नाही. 50 लाखाची गाडी, भले सगळा दक्षिणात त्याच्यातच का जाय ना त्या खर्चामध्येच, पण बारकं म्हणून घ्यायचंच नाही. नाही म्हणजे नाही, संपलं. पण बारकं झाल्याशिवाय दरिद्री जाणार नाही आणि सुख मिळणार नाही. तुम्हाला हे शब्द पुन्हा उगं घोकत राहावं लागेल काही दिवसाला. हे शब्द आज तुम्हाला असे छोटे वाटत चाललेत, परंतु काही काळात तुम्हाला याचं मूल्य लक्षात येईल. या शब्दांचं असं सगळं चुकून गेलेलं जीवन आहे आपलं, भरकटलेलं जीवन आहे. त्याच्यामुळे दुःख आहे, सुख नाही. आणि गोकुळच्या लोकाला आनंद आहे. लहान होऊन आल्यामुळे बाळकृष्णनंदा घरी, आणि त्याच्यामुळे आनंदल्या नरनारी. लहानपणा, लहान हो. मी नेहमी सांगतो ना, दृष्टांत आहे की तुम्हाला सगळ्याला घर आहे, बंगला आहे. जेवढं मोठं घर आहे तेवढं मोठं कवाड नाही त्याला. जेवढं मोठं कवाड आहे तेवढं मोठं कुलूप नाही. कवाड एवढं राहते का कुलूप? घरा एवढं कवाड राहिना, कवाड एवढं कुलूप राहिना. आणि जेवढं मोठं कुलूप आहे तेवढी मोठी चाबी नाही. तर सगळ्यात लहान काय? चाबी. आणि सगळं कोणाच्या हातात? कशामुळे? तुम्हाला वाटाले हातात तर राहावं वाटाले, आणि लहान तर हो नाही वाटाले. कसं शक्य आहे? आता आमची मजा आहे, कोणता महाराज म्हणलं तर बारका महाराज म्हणते कोणी बी. मजे कोणता महाराज? बारका महाराज. एका गावामध्ये, आपल्याच इकडंच महाराष्ट्रामध्ये, मानसिकता कशी राहते बघा. आम्ही सकाळी सकाळी उठून मला बाहेर फिरायची जायची सवय आहे. फिरत फिरत शेताकडे गेलो आहे का, इकडलं गाव नाव सांग ना तुम्हाला, कशाला वगैरे शोधता तुम्ही? विचार ऐका. मुक्काम होता रात्रीला, सकाळी उठून गेला शेताकडे. थंडीचे दिवस होते. आता सोचालेत की कोण्या गावचा सप्ताह असेल.
त्या गावातून बाहेर आम्ही गेलो. त्या शेतामध्ये एक घर आहे शेतकऱ्याचं. त्या घरामध्ये कापूस भरलेला होता आणि ते कापूस भरायला माणसं आले होते, ते टेम्पो गाडी घेऊन. आणि आम्ही तिथं ते असं 2 लाकडं पेटवले, शेकत बसले. आम्ही दोघं बसलं, इकडून एक तिकडून एक, तिसरं आलं, चौथं आलं, असं गोल बसले. आणि मी काय पटका बांधून थोडंच जाऊ शेताला जातो काय. मला सहसा कोणी महाराज म्हणून ओळखीतच नाही. बऱ्याच ठिकाणी अहो कधी कधी मी जिथं राहतो ना तिथं काही माणसं भेटायला येतात ना, मलाच विचारतात नारायण महाराज कुठं आहेत. त्याला काय सांगावं, समाधीत आहेत म्हणावं का. समजतच नाही. मग असं बसल्या जागी आमच्यासोबत एक माणूस होता विनोदी. त्याने त्याला विचारलं त्या गावातल्याला की बा तुमच्या इथं कोण कोण महाराज येतात, कसं कसं सप्ताह होते. चर्चा आता सुरू झाली. तर त्यांनी सांगता सांगता सांगितलं की मोठातला मोठा महाराज अमुक येते म्हणून एक नाव सांगितलं एका महाराजाचं, आणि बारक्यातला बारका नारायण महाराज येते म्हणून. आम्ही पुढेच बसू ना, त्याला माहीत नाही हेच आहे म्हणून, माहीत नाही. हे त्याची मजा घ्यायला बोलायले त्याच्या संग. तर आमचं खूप जीवन खूप सुंदर आहे आमचं. देवानं आम्हाला बारकं करून ठेवलं. एवढं मोठं केलं नाही की कुठं बी मावतंय, कुठं बी सपातंय, कोणालाही बोज होत नाही, कोणालाही भार होत नाही. हे देवाची कृपा आहे, उपकार आहेत देवाचे. आणि कदाचित लहान झाल्यामुळेच आम्ही सुखी आहोत. मोठं झालं असतं तर काही खरंच नव्हतं, आहे की नाही. मोठ्याची जबाबदारी बी मोठी असते. तर असं लहान होऊन परमात्मा त्या गोकुळामध्ये आला, बाळकृष्ण. आणि म्हणून सर्वांना कृष्ण आल्यानंतर दुःख होईल का. अहो सूर्याचा उदय झाल्यावर अंधार राहते का, प्रकाश होता. तसं परमात्मा ज्याच्या ठिकाणी आल्यावर सुख होईल की दुःख होईल. सुखच होईल. अंधेर है जहाँ जहाँ सूरज नहीं है, दुःख है वहाँ जहाँ स्वधर्म नहीं है. जिथं धर्म नाही तिथं दुःख. अगा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा थारा मोडला. दीपाचवे हरपला प्रकाश उजाय. तसं परमात्मा आल्यानंतर सुख होणार नाही तर काय होईल, आनंद होणार नाही तर काय होईल. आणि त्या आनंदाचं प्रतीक म्हणून काय केलं, गुडिया तोरणे, 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 गुडिया तोरणे. करती कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे. बाळकृष्ण नंदाघरी, बाळकृष्ण नंदाघरी, बाळकृष्ण नंदाघरी, बाळकृष्ण नंदाघरी, बाळकृष्ण नंदाघरी, बाळकृष्ण नंदाघरी, बाळकृष्ण गुढिया तोरणे करती कथा गाती गाणी. घरोघर संकीर्तन चालू आहे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. भजन चालू आहे.
मुरारी पादार्पितचित्तवृत्ती गोविंद दामोदर माधवेती. भजन चालू आहे, संकीर्तन चालू आहे, कथा चर्चा केली तर बी कृष्णाची चर्चा आहे, कृष्ण चर्चा आहे. शांत राहिलं तर बी स्मरण कृष्णाचं आहे, बोललं तर बी कृष्णाचंच बोलणं आहे. बरोबर, दुसरं नाहीच काही. आता आमचं करायचं परमार्थन चर्चा सगळी राजनीतीची. तिथं राजनीती नव्हती, तिथं कृष्णनीती होती, परमात्मा नीती होती, न्यायसंगत नीती होती. कृष्ण चर्चा, कोण्या नेत्याची कोण्या खात्याची चर्चा नव्हती तिथं. कृष्ण कृष्ण कृष्ण. दळिता कांडिता जैविता गे बाई. समस्त कार्य करीत असताना सर्व कार्य करिता हरी बोला. सगळे काम करताना हरी हरी कृष्ण कृष्ण. श्री कृष्ण हरे जय कृष्ण हरे. दुखियों का दुःख दूर करे. हे चिंतन करत होते. गुडिया तोरणे करीते कथा गाती गाणे. रडगाणे नाही, कृष्ण गाणं. त्याचं गाणं नाही. तर असं हे त्यांच्या आपल्यातला फरक अंतर सांगण्याचा प्रयत्न केला. आणि असं केल्यामुळे जे सतवणारं आहे, आपणाला दुःख देणारं आहे आपल्यामध्ये, वस्तू दुःख देत नाही, संसार दुःख देत नाही, पदार्थ दुःख देत नाहीत, व्यक्ती दुःख देत नाहीत, परंतु हे वस्तू व्यक्ती पदार्थावर जे आसक्त झालेलं मन आहे, ते आसक्तीमुळे त्या मनाला दुःख होते. कोणी दुःख करत नाही, देत नाही काही दुःख. हरभरा गेला हो म्हणून दुःख झालं. हरभरा गेल्यानं दुःख झालं नाही, हरभरा माझा म्हणल्यानं दुःख झालं. माणूस मेलं हो दुःख झालं. माणूस मेल्यानं दुःख झालं नाही, कारण सगळ्या दुनियामध्ये रोजच मरतात, कोण रडालंय. पण ते आपलं म्हणल्यानं दुःख झालं. माणूस मेल्यानं दुःख झालं का त्याला आपलं म्हणल्यानं, हे कळणार गेले. दुःखाचं कारण काय? दुःखाचं कारण घटना नाही, दुःखाचं कारण संबंध आहे. दुःखाचं कारण समजलं, त्याची ममता आहे, संबंध आहे, दुःखाला कारण ते आहे. म्हणून असं जे दुःख आहे, ते दुःख मानणारं जे मन आहे, जे मन आहे, ते रिकामी राहिलं तरच दुःखी होईल ना. आणि एक बार जर कृष्णाला माझं म्हणलं आणि ते मन कृष्णामध्ये जर तल्लीन झालं. एक सूत्र आहे शास्त्रामध्ये, विषयामध्ये मन लावलं तर फसतंय आणि कृष्णामध्ये मन लावलं तर विलीन होते. त्याचं उदाहरण दिले शास्त्रामध्ये. लोखंडात सोनं रवलं किंवा टाकलं तर विलीन होतंय की फसतंय? लोखंडामध्ये फसतंय. ते सजातीय नाही, विजातीय आहे. एका जातीचं नव्हं. लोखंड वेगळी जात, सोनं वेगळी जात. दोन जाती वेगळ्या असल्यामुळे विलीन होऊ शकत नाहीत. काय होतात? एकमेकामध्ये फसतात. तसं आपलं जे मन आहे, आपलं जे जीवात्मा आहे, ते परमात्मामध्ये लावला तर त्याच्या जातीचा आहे. हे जीव कोणाच्या? ईश्वर अंश आहे. म्हणून त्याच्यामध्ये फसते की विलीन होते. आणि संसार आपली जात नाही, आपण आपल्या देवाच्या जातीचे आहोत आणि संसार वेगळी जात आहे. संसारात लावल्यावर फसणार की विलीन होणार? समजले ना? तर तुम्ही आम्ही फसलेले की विलीन झालेले? आणि गोपी विलीन झाले. आणि म्हणून कुणीकड लागलं तर विलीन होते आणि कुणीकड लागलं तर फसते. हे गोपिकांकडून शिकायला मिळते. म्हणून म्हणे